हे वातावरण काय चाललंय मग? समजे महाराष्ट्राच्या लोकांना माझा नमस्कार. मी अरबाज. वेल्डिंगवालेचे कसे घोटाळे असते ती सांगतो. घोटाळा तर मशिनीचा होता, रस्त्यामध्ये तर तिसराच घोटाळा झाला. काय झालं ती सांगतो तुम्हाला. चला मग. आज दुकानावर फक्त एकच काम होतं, फक्त मशीन रिपेअरिंग करायची. अशफाक सेठला म्हणलं चला फिरायला जाऊ. ती म्हणले चल तू पुढे, मी ट्रॅक्टर घेऊनच आलो. तयारच आहे म्हणले, तू पुढे जा, मी आलो तुझं मागं. मी त्यांचं ऐकून आलो मी दुकानवर, गाडीची किक मारली आणि चला म्हणलं कडमला आलो रिपेअरिंगला. तर कडममध्ये बघितलं तर काय सन्नाटा दिसायला. ही माझी मोठ्या भावाची गाडी. ही गाडीवर बसले होते आणि मी म्हणत होते चल म्हणून. ती म्हणत होता थांब जरा, एक राजनिवास खाऊ दे. राजनिवास खाल्ल्याशिवाय माझं डोकं चलत नाही. मग तिला राजनिवास खाल्ली आणि चल म्हणले. लगेच 2 मिनिटात पोहोचतो म्हणले तुला. तर मी पण ऐकलं त्यांचं. चला म्हणलं दमाने चलू द्या म्हणलं. भैया म्हणला की मला दमाने गाडी चालवायला जमत नाही आणि म्हटलं 2च मिनिटात तुला पोहोचवतो. असं बोलता तर दुकानवर पोहोचलो आणि दिली त्यांना मशीन. तर त्यांनी कार्यक्रम चालू केला. आपल्याला एक नवीन मशीन घ्यायची होती आणि मशीन पण घेतली. नंबर 1 क्वालिटीमध्ये मटेरियल होतं ह्यांच्यापासून. ह्यांची दुकानावरची मशीन एकदम ब्रँडेड असते, त्यामुळे तर आपण ह्यांच्याकडून मशीन घेतली. आणि भाऊचं म्हणणं होतं लय नंबर 1 काम केलं मग. आणि मशीन घेतली. आम्ही निघालो आपल्या शिराडूनला. ती एवढीच दमाने गाडी चालू होती. तर मी त्याला विचारलं का दमाने गेला. ती म्हणलं थांब जरा, एकदा राजनिवास खाल्ल्याशिवाय मला जमत नाही. मी म्हणलो त्याला चालतंय. हरपट्ट्याने तर बघता शिराडूनमध्ये आणला आणि मेन रोडवर आलो की आम्ही पहिलं पेट्रोल पंप लागलं. तिथून आपलं पहिलं दुकान, राईटला मारले की आपलं दुकान येते. समोर बघितलं तर पावसाचा सटकारा दिसला. मोठा भाया म्हणला तसं बघून भेट जाऊ नको. मी म्हणलं ठीक आहे, तू गाडी दमानीच चालव. ती म्हणलं नाही मला जमत नाही दमानी. आलो आपण आपल्या दुकानवर. हे आपले दुकान AS स्टील. आपण जी काम करतो इथूनच करतो. दुकानवर आलो नंतर बघावं म्हणलं एकदा मशीन कशी आहे कशी नाही. जी मशीन आपण दिलं होतं रिपेअरिंगला ती पण बघितली आणि दुसरी मशीन ती आणली होती ती पण बघितली. एकदम नंबर 1 होती.